महत्त्वाची घडामोड अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे। अनमोल बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे। अनमोल बिश्नोई सलमान खानच्या घरावरील हल्ला करण्याचा कट रचल्याचा सुद्धा आरोप अनमोल बिश्नोईवर आहे। एक महत्त्वाची घडामोड सोलापुरातनं अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरल्याची माहिती आहे। पोलीस संरक्षणात उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचा ठपका ठेवत त्यांचा अर्ज बाद करण्यात आला। भाजपमधील इनकमिंग वरून शिवसेनेमध्ये नाराजी असून मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला। शिंदेंच्या मंत्र्यांनी फडणवीसांची भेट घेत नाराजी व्यक्त केली। दरम्यान एकमेकांचे नेते पक्षामध्ये घेऊ नयेत असं ठरल्याची माहिती त्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। भाजपमध्ये शिंदेंच्याच नेत्यांचे इनकमिंग आणि तेही ठाण्यामध्ये होत असल्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरच बहिष्कार टाकला। बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत फक्त शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। महायुतीमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीमुळे अखेर मंत्रालयामध्ये नाराजी नाट्याचा स्फोट झाला। या नाराजी नाट्याच्या स्फोटाला कारणीभूत ठरला शिंदेंच्या शिवसेनेमधील डोंबिवलीतील नेते अनमोल म्हात्रे यांचा भाजप पक्षप्रवेश। सकाळी रवींद्र चव्हाणांनी शिंदेंच्या अनमोल म्हात्रेंचा भाजप प्रवेश करून घेतला। शिंदेंचाच बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजपने शिंदेंचे नेते पक्षात घेणं सुरू केल्यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट कॅबिनेटवर बहिष्कार घातला। आधी उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत मंत्र्यांची प्री कॅबिनेट झाली। आम्हाला मानसन्मान आणि निधी वाटपात दुजाभाव होतो अशी नाराजी शिंदेंसमोर मंत्र्यांनी बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे। महायुती विरोधामध्ये काम करणाऱ्यांसाठीच भाजपनं रेड कार्पेट टाकल्याचा शिंदेंच्या मंत्र्यांचा आरोप, सूत्रांची माहिती। दोस्तीत कुस्ती नको अशी शिवसेनेची भूमिका, पण मित्र पक्षाकडून छेद दिला जात असल्याची मंत्र्यांची शिंदेंकडे तक्रार, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा भाजप ऑपरेशन लोटस राबवतंय, शिंदेंच्या मंत्र्यांचा आरोप, सूत्रांची माहिती। यावेळी शिंदेंच्या मंत्र्यांकडून रवींद्र चव्हाणांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मी उपमुख्यमंत्री आहे, मला कॅबिनेटला जावं लागेल असं शिंदे मंत्र्यांना म्हणाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेटला गेले, शिंदेंचे मंत्री मात्र कॅबिनेटला गेले नाही। कॅबिनेट संपल्यावर शिंदे बाहेर पडून निघून गेले। कॅबिनेट नंतर शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री शिरसाट, मंत्री सरनाईक आणि मंत्री गोगावले मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये गेले। फडणवीस आणि मंत्र्यांच्या या बैठकीमध्ये काय झालं? शिंदेंच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे शिंदेंचे नगरसेवक आणि नेत्यांच्या भाजप प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली। मात्र झालं उलटच, फडणवीसांनी या मंत्र्यांना उल्हासनगरवरून सुनावलं। उल्हासनगरमध्ये भाजपच्या 5 नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला होता। या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः उपस्थित होते। उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली, फडणवीसांनी मंत्र्यांना सुनावलं। तुम्ही केला तर चालवून घ्यायचं, असं चालणार नाही, फडणवीस मंत्र्यांना म्हणाले। यापुढे एकमेकांनी प्रवेश देऊ नका, फडणवीसांनी देखील मंत्र्यांना चांगलंच सुनावलं। दोन्ही पक्षांनी या गोष्टी पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये हे वक्तव्य केलं। गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं जोरदार सत्र पाहायला मिळालं। ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचे एकूण 17 नगरसेवक फोडले। दुसरीकडे शिवसेनेनं भाजपचे 9 नगरसेवक फोडले। आजपासून तिन्ही पक्षांनी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही महायुतीतल्या घटक पक्षानं
एक दुसऱ्यांचे नेते, नगरसेवक, माजी आमदार हे कुठेही कोणी एक दुसऱ्याच्या पक्षात घेऊ नये ही महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी आज निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होईल। आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि 10 मिनिटांमध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा निघालं। 7-8 मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते, मी सोबत होतो, बैठकीमध्ये होतो। मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता, पण असं कुठे नाही आहे। उगाच या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत। सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये नंतर एकनाथजी त्या ठिकाणी हजर होते आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे। कुठलाही गैरसमज नाही आहे, आम्ही एकत्र पद्धतीने काम करतो आहे, महायुती मजबूत आहे। पण साधारण महायुतीचा हा धर्म जो आहे तो एकामेकांनी पाळला पाहिजे ही गोष्ट खरी आहे। त्यांनी काही याबद्दल आज वक्तव्य केलं नाही, पण या ठिकाणी एवढंच पाळू पुढच्या काळामध्ये की महायुतीत कुठेही मतभेद आणि मनभेद होणार नाही। महाराष्ट्रात शिवसेना मोठा भाऊ असं म्हणणाऱ्या भाजपाने जो पाठीत खंजीर खुपसला ती भाजपा अवघ्या 25 महिन्यामध्ये शिंदेंना जवळ करेल असं जर शिंदेंना आणि शिंदेंच्या मंत्र्यांना वाटलं असेल तर मला वाटतं त्यांचा फार मोठा गैरसमज आहे। भविष्य महायुतीचं स्पष्ट आहे की वापरा आणि फेका, आता यांचा वापर झालेला आहे। लवकरच यांना फेकून देतील आणि भाजपा एकटाच सत्तेमध्ये दिसेल। देणार बैठक नाराजी काय भाई अरे तर या नाराजी नाट्यावर आदित्य ठाकरे यांनी काय ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूया। असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला। का तर म्हणे राग आलाय, भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर। निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडत आहे। याला म्हणतात चोर मचाए शोर। यांच्या स्वार्थापोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे। मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत। कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक। आज परत कुणीतरी गावी जाणार। नाराजी नाट्यानंतर भेटीगाठींचे सत्र पाहायला मिळत आहे। उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेले होते, पण चव्हाण तिथे उपस्थित नव्हते। मला यायला उशीर झाल्यामुळे चव्हाण कार्यक्रमासाठी निघून गेले असं सामंत यांनी म्हटलं। तर बावनकुळेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। कुठलीही नाराजी नाही, नाराजी असल्यास समन्वयानं दूर करू असं बावनकुळेंनी म्हटलं। मी परत एकदा सांगतो, मी रवींद्र चव्हाण साहेबांना भेटायला नक्की सकाळी येणार होतो। मी सांगितलं चेकअपमुळे मला उशीर झाला, त्याच्यामुळे ते कार्यक्रमाला कदाचित निघून गेले असतील। पण गुहागरचे माजी आमदार आदरणीय विनय नातूसाहेब बंगल्यावर इथं होते आणि दुसरीकडे कुठं भेटण्यापेक्षा महायुतीच्या प्रदेशाध्यक्षांचा भाजपचा जर बंगला असेल तर त्याच्यावर भेटणं काय गैर आहे असं मला वाटत नाही। मी एका शासकीय कामाकरता एकनाथजीकडे आलो होतो। जो काही प्रकार घडला, रवींद्र चव्हाण हे कुठलीच नाराजी नाही आहे। माझ्या मंत्रालयातला एक विषय माननीय एकनाथजी आणि मी डिस्कस केला, त्या विषयासाठी मी आलो होतो। तर ठाकरेंच्या शिवसेनेला देखील भाजपनं धक्का दिला। अद्वै हिरेंसह राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। अद्वै हिरेंनी दादा भुसेंच्या विरोधात तर राजू शिंदेंनी शिरसाटांच्या विरोधामध्ये विधानसभा लढवली होती। शिंदेंच्या उमेदवारांच्या विरोधात लढणारे ठाकरेंचे आता शिलेदार हे भाजपमध्ये। तर भाजपचा ठाकरेंना सुद्धा दे धक्का। मालेगावमध्ये भुसेंच्या विरोधात लढणारे अद्वै हिरे अखेर भाजपत गेले। तर शिरसाटांच्या विरोधात संभाजीनगर पश्चिम मधून लढलेले राजू शिंदे यांनी भाजपत घर वापसी केली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्ष प्रवेशाला विरोध केला असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला हे खूप आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे
आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल. भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे बी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने करू. आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगर शिल्लक ठेवणार नाही. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी कोणत्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केलेली आहे तेही आपण पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे अद्वै हिरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. या आधीच्या निवडणुकीत ते दादा भुसेंविरोधात लढले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. या आधीच्या निवडणुकीत ते शंभूराज देसाईंविरोधात लढले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. या आधीच्या निवडणुकीत सुहास बाबर यांच्या विरोधात लढले होते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये प्रवेश. या आधी निवडणुकीत किशोरप्पा पाटील यांच्या विरोधात त्या लढल्या होत्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. या आधीच्या निवडणुकीत ते महेंद्र थोरवे यांच्या विरोधात लढले होते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्नेहल जगताप यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. या आधीच्या निवडणुकीत त्या भरत गोगावलेंविरोधात लढल्या होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे राजू शिंदे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. या आधी विधानसभा निवडणुकीत ते संजय शिरसाटांविरोधात लढले होते. तर पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी बातमी समोर आली आहे. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली का असा सवाल उपस्थित होतो. मुद्रांक अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही. अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे. पुण्यातल्या मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल समोर आलाय. मुठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं नावच नाही. त्यामुळे पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचं चित्र आहे. मुठे समितीच्या अहवालात फक्त दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना दोषी करण्यात आलं. मुद्रांक विभागाचा हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलाय. भविष्यात असे व्यवहार होऊ नये यासाठी अहवालात शिफारसी करण्यात आल्या. पार्थ पवार यांच्या नावाची ती कंपनी ॲमिडियन कंपनी, त्यांचं या सगळ्याच्यामध्ये काय, त्यांची देखील या सगळ्या चौकशी अहवालात उल्लेख आहे किंवा त्यांचं काय नेमका या सगळ्यामध्ये रोल असणार आहे त्याबद्दल भाष्य करू शकत नाही. कारण ऑलरेडी आम्ही गुन्हा नोंदवतानाही ज्यांच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्या नावाने गुन्हा नोंदवलेला आहे. त्यांनी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला 15 दिवसाची मुदत द्यावी, परंतु JDR यांनी त्यांना 7 दिवसाची मुदत दिली. परंतु कोणतीही मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात येणार नाही हे JDRने नोटीसमध्ये क्लिअर केलेलं आहे. पार्थ पवारांची 99% भागीदारी असताना त्यांच्यावर कुठलाच दोष न लावण्यात आल्यानं विरोधकांकडून टीकेची झोड उठली होती. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांनी पुण्यात जाऊन जमिनीची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दमानी यांना यावेळी पाहणी करू न देता रोखण्यात आलं. मी त्यांना विनंती केली होती, आम्हाला फक्त 2च जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या. ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली. आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही. पण मी या सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार आहे. आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे. काशीनाथ चौधरी पत्रकार परिषदेच्या वेळेला रडले. भाजपनं पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्यानंतर काशीनाथ चौधरींनी पत्रकार परिषद घेतली. पालघर साधू हत्याकांडामध्ये माझा संबंध जोडून आपली प्रतिमा मलिन केली असं काशीनाथ चौधरी यांनी म्हटलंय. माझी छोटी मुलगी आहे 7 वर्षाची, विचारते पप्पा हे काय चालू आहे, तुम्हाला गुन्हेगार का सांगतायत, आमचं जगणं मुश्किल केलेलं. मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करतोय की याच्यामध्ये प्रचंड मानसिक त्रास होतोय. राजकारण एका बाजूला, परंतु इथं माझं कुटुंब भरडलं जातंय. राज्यामध्ये वाढलेल्या बिबट्यांच्या मानवावरच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मांडण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. तर बिबट्यांची संख्या पाहता शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले. नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी घेणार. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे,
9:30 ते 4 असं टायमिंग ठेवलंय. पुण्याच्या जवळचे CP यांनी पण गस्त वाढवावी, वनताराला पण विनंती केलेली आहे, परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही. जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची. तर अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थान परिसरामध्ये अघोरी पूजेचा प्रकार निदर्शनास आलाय. बारामतीमधील सहयोग सोसायटी परिसरामधील धक्कादायक प्रकार समोर आलाय. निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार समोर आल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अघोरी पूजा केल्याची चर्चा आहे. तर मुंबई ठाण्यामध्ये CNG पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झालाय. त्यामुळे 40 ते 45% रिक्षा, टॅक्सी या बंद आहेत. अत्यावश्यक सेवेवर देखील त्याचा परिणाम झालाय. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत CNG इंधनाच्या तुटवड्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. CNG पुरवठा बंद झाल्यानं मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील बहुतांश पंपांवर CNG मिळेनासा झालाय. चेंबूरमधील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपाऊंडमधील गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मुख्य गॅस पुरवठा वाहिनीमध्ये बिघाड झालाय. ठाणे रेल्वे स्थानकामधील सॅटिस पुलावर प्रवाशांच्या बस गाड्यांसाठी रांगा लागल्या. वाहन उपलब्ध नसल्यानं नोकरदारांनी पायपीट करत 3 हात नाका गाठला. तर काहींना रिक्षा प्रवास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. गेले 1 तासाच्या वरती आम्ही इथे लाईनीमध्ये उभे आहेत. गेले 2 दिवस आज CNGचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे रिक्षा भेटत नाही आम्हाला, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होतोय. उबेर देखील आहेत, त्यावर बुक केली होती, त्याच्यावर दाखवते 150 रुपये आणि त्यांनी फोन केला, बोलतोय 250 रुपये देतो, येतो मी तिथे. जो रिक्शे वाले हैं डबल टिबल पैसा ले रहे हैं. क्या हम लोग की मजबूरी है, जाना है रिक्शे से, तो क्या है वो हिसाब से हम लोग को देना पड़ रहा है. 80 से 70 रुपये ले रहे हैं, जहाँ पे 40 रुपये लगता है वहाँ पे डबल ले रहे हैं भाव. आपलं पंप हाऊसवरून शेअरिंग रिक्षाचं 15 रुपये भाडं आहे. तिकडनं काल 30-30 रुपये घेतले एका पॅसेंजरकडून आणि 4 पॅसेंजर बसवलं त्याने. बस गाड्या भरून जात असल्यानं महिला तसंच इतर वृद्ध प्रवाशांना गर्दीचा सामना सहन करावा लागला. दुसरीकडे CNG मिळवण्यासाठी स्टेशन्सवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रिक्षा चालक आणि कॅब चालकांना CNG पंपावर रांगा लावून मनस्ताप सहन करावा लागला. या ठिकाणी आता संगमजी सर्व रिक्षा ज्या पळत आहेत, हे चुकीचं काम करतात. काय करणार काय करणार नाही ना जाणार. मग ह्या चुकीच्या ह्या पकडल्या गाड्या ना या ठिकाणी वाजवी दर घेत आहेत आणि ह्या ठिकाणी गाड्या लावत आहेत जास्त भाडं आकारण्यासाठी. पंपावर एवढे गर्दी आहे. हा 350 कुठले मागतो मित्र तू? पेट्रोल टाकले. अरे गाडीत पेट्रोल 350 होतात का? तू कुठल्या लुटतो नागरिकांना? का लुटतो? हा हॅलो, अरे मी काय म्हणतो नागरिकांची, अरे फोन ठेव साईडला आता, कळलं का तुला? मी काय म्हणतो नागरिकांची वेळ जी आहे त्यांना मदत करायची आहे. तुम्ही 350 मागता. अरे कसल्या गाडी दाखव, तुझी गाडी पेट्रोल कसं CNG आम्हाला कळेल, दाखव जरा. तुला हे धंदे शोभतात का? डबल टिबल आपल्याला जे वरून दिले तेच खायचं ना. जस्त पाहिजे असेल भीक माग स्टेशनवर, हा, नाही तर बंदूक घे आणि दरोडे टाक. अरे नाही, गरिबांना कशाला लुटतो तू? मी आता हे जे रिक्षावर पळाले ना, आता ह्या पुढे पलटान दिसले ना तर आम्ही कायदा आता घेणार आणि रिक्षा फोडून टाकणार. मग काय करणार? नाहीलाच आहे ना. आता काय आता यांचा प्रॉब्लेम जुनून आहे तसा बघितलेला, तर आपण काय दोन्ही बाजू सांभाळली पाहिजे. पण मला रिक्षावाला विनंती करायची आहे, नागरिकांना लुटू नका. तुम्ही नागरिकांना लुटाल तर संगम तुम्हाला जाब विचारणार आणि चोप पण देणार. वडाळ्यामधल्या RCF परिसरामध्ये असणाऱ्या पाईपलाईनमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला. त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सिटी गेट स्टेशनच्या CGS गॅस पुरवठ्यावर झालाय. CNGवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसला. मुंबई महानगर प्रदेशामधील जवळपास 133 CNG पंपांवर याचा परिणाम झालाय. परिणामी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील रस्त्यावरची वाहतूक खोळंबली आहे. काही ठिकाणी महानगर कंपनीनं CNGचा पुरवठा विभागणी करून पुरवठा केला जात होता, परंतु त्याचं प्रमाण कमी होतं. तर काही पंपांवर पुरवठाच बंद आहे. चालू आहे, या लोकांचा मनमानी कारभार चालू आहे. जेव्हा आम्ही विचारतो दादागिरी करतात आणि समजा बोलो कुठं जायला तर एवढे पैसे तरीच घेऊन जात नाही, असं मनमानी कारभार चालू आहे.
आणि एक महत्त्वाची बातमी, अनमोल बिश्नोईला अमेरिकेमधून भारतामध्ये आणलं जाणार आहे. अनमोल बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील आरोपी आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. आज हमें मेल मिला है कि अनमोल बिश्नोई को अमेरिका के बाहर दिया गया है. तो प्रश्न ये आता है कि क्या वो हिंदुस्तान आ रहा है, और अगर हिंदुस्तान आ रहा है तो हमें अलर्ट रह के उसे ताबड़तोड़ मुंबई लाना चाहिए और इंटरोगेट करना चाहिए, क्योंकि अनमोल बिश्नोई सिर्फ मेरे लिए नहीं पूरे समाज के लिए एक बहुत बड़ा थ्रेट है. मेरे पिताजी के साथ साथ मैं भी टारगेट में था. आए दिन मुझे बहुत थ्रेट भी आते हैं, तो सिक्योरिटी अगर रहेगी तो अच्छी बात है. आणि आता ब्रेक नंतर बातमी येते पुण्यामधून. पुण्यामध्ये वाहन तोडफोडीचा सत्र सुरूच आहे. नरेगाव परिसरामधील JSPM कॉलेज जवळ वाहनाची तोडफोड झाली आहे. घटनेचा CCTV समोर आलाय. दुचाकीवरून आलेल्या 3 जणांकडनं कारची तोडफोड करण्यात आली. पुण्यामधील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ही घटना आहे.